वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर झालेली आहे। यामध्ये मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। याचं धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी आणि पालघर मधले उमेदवारही जाहीर करण्यात आलेले आहेत। तिसरी यादी जाहीर झाली आणि यामध्ये मुंबई, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी आणि पालघर मधले उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीपासून फारकत घेत त्यांनी स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय। स्वबळावर ते लढणार आहेत आणि आता एकेका जागचे उमेदवार वंचितकडून घोषित करण्यात येत आहेत। त्यांची चौथी यादी समोर आली आहे, ज्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार जाहीर करण्यात आले। त्याचबरोबर धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी आणि पालघर मधले उमेदवारही जाहीर करण्यात आलेले आहेत। पवन गवई आपल्याला अपडेट देत आहेत। पवन, नावं कोणती समोर येत आहेत? नम्रता, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आतापर्यंत तीन उमेदवारांची म्हणजे उमेदवारी यादी हे तीन जाहीर केल्या। आज ही चौथी यादी जाहीर केली आणि यामध्ये मुंबईच्या सर्व जागांचा समावेश आहे। याआधी अबुल हसन यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी दिली होती। त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर मध्य मुंबई, दिंडोरी, त्यासोबतच पालघर, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, मुंबईसह याही जागा, त्यानंतर मुंबईतल्या मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर याही जागा घोषित केल्या। मात्र काल प्रकाश आंबेडकर यांची विशाल पाटील जे सांगलीचे नाराज आहेत मवियामधून, त्यांच्या बंधूंनी भेट घेतल्यानंतर आज प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील या दोघांचं नाव या यादीत जाहीर होणार अशी शक्यता होती। मात्र अद्यापही त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही। त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता पाचवी यादी केव्हा जाहीर करतात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। पवन, धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे वंचितची चौथी यादी जाहीर झालेली आहे आणि या पुढच्या यादीमध्ये कुठलं आश्चर्य व्यक्त करणारं नाव येतं का हे बघावं लागेल।